नमस्कार मंडळींनो, रिमोर सोलिसच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जबरदस्त कोकण भूमीतून जबरदस्त असो पाऊस पडता असा म्हणत तुमचं मी स्वागत करते। मंडळींनो, सकाळी 200-300 मेसेज दिले माका काय ते 2-3 तास सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात नुसतं पाऊस पडतो लो। वातावरण बघा कसला हिरव्यागार झाला आणि थंडगार झाला। तर मंडळींनो, चला आज तुमका असोच एक मिनी व्लॉग जबरदस्त असो तुमका घडवतले। मंडळींनो बघा, पावसाळ्यात आमचे मामा थंडावले बघतात बघा कसे, त्यांका काहीतरी जरा वेगळा वाटता। आता चालले किचन मध्ये जातले, नाही किचन मध्ये जातले आणि विचारतले काय गो जेवण झाला। ही बघा हिचा काय बघा, हिचा बघा, ही बघा, ही है पेंगता रे पेंगता। चला मंडळींनो, तुमका आता आमच्या काकीन एक गजाल सांगितले ना, ती तुमका देखवते जबरदस्त ती गजाल। अरे जोगेश्वरीला आम्ही राहत होतो ना, तिथे एक म्हातारी होती, कोण नव्हतं तिचा मूलबाळ। तर तिला ना दररोज विचारायचा मी येऊ काय म्हणून, कोण गणपती जमिनीतून। तर ती म्हणायची नको, दररोज विचारायचं मी येऊ तर पण नको। मग गणपतीचा हे आलं ना दिवस, तेव्हा तो बोलला आदल्या दिवशी मी येऊ, तर ती बोलली नको। मग तिने ना शेजाऱ्याला सांगितलं की असं असं मला कोण विचारतो, तर शेजाऱ्याने सांगितलं ये। तर तो आला तर हिच्याकडे काय नाही, तर हिने काय सांगितलं माझ्याकडे बाबा काय नाही, चटणी भाकर तुला वाढते। तर तिने मिरचीची चटणी केली खोबरा टाकून आणि भाकरी वाढली, तर तिचा घर ना भरभरून आलं काय एकदम। ऐक तरी, आणि दुसऱ्या वर्षाला आता बोलली एवढा दिला नाही मला, तर दुसऱ्या वर्षाला पण तिने पूजा केली, तर तिने भाकर आणि चटणीच वाढली, तो होत्याचा नाहीसा झाला। होय ना, खरी गोष्ट आहे खरी। तर आमच्या बाजूला जोगेश्वरीला काय सांगतेस मग, तो बघा कसलो वत्ता हा, बघा कसलो वत्ता हा। काय रे देवा, नुसता वादळ वारा सुटलंय ग, जबरदस्त वारो होईल रे। कामा किती अडकली होत बाबा माझी। हळूच जात असते म्हणलं, पिशवीतून काय आणलं तर बघू नाही मी थय भरून आणला जाई ती पिशवी दिसता ती खांद्यावरती। तर आता मस्तपैकी मी इलय देवगडाक, आमची एक रील करूची होती म्हणून इले देवगड बाजारात। असा देवगडचो आठवडी बाजार आहे भरला, आणि काय एका जर तुम्ही ओळखलेच असतालाच काय दिस इज आकाश फ्रॉम जामसंडे। यस, आणि आमचं दुसरं माणूस येऊचो हा, आमका 2चं टायमिंग दिले 2:30 वाजले तरी स्वतः येऊन आहे। याशी बघा आहे गणपती शाळा, जबरदस्त मूर्ती, वक्रतुंड महाकाय। आणि माझा काय तुझा काय वक्रतुंड जबरदस्त। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार। पहिला शूट भाई कुसुंड बघा, करशील मस्ती हा, करशील थांब ह्याच्या चड्डीत टाकतो। ह्याला पकड करशील मस्ती हा, करशील मस्ती याच्यात। असा पकडला म्हणजे मला चावणार नाही ना, असं पकडलं तर चावलं असतं।
ये 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 कबड्डी 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 ये 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 उद्या उद्या किती वाजता येशील? 3:30. उद्या फोन बघशील उद्या फोन बघशील. हा माझी ट्रॉफी येते चित्रकलेची ट्रॉफी ही बघा. तुझं काय म्हणणं आहे यंदाच्या गणपतीवरती? बोल बोल. गणपती केव्हा पाया पडू केव्हा? चिंगमचे मोदक घेऊन येऊ नको, नॉर्मल मोदक घेऊन येवा. हो पिठाच्या आणा. तर मंडईनू आता जरा मंडपी साफ करून घेतले. हे बघा हे 2 मंडपे आज साफ केलंय. तेवढे 2 मंडपे केवढे मंडपे आहेत ते. सगळी कचरपट्टी. माझे कपडे बिपडे फेकले नाही की का? सगळे कपडे बिपडे फेकले नाही आहेत सगळे असे. ह्या तुमका माहित आहे काय सांगा? हे बघा ही बत्ती कुणाकडे लावलेली आहे सांगा लहानपणी? घे खोड रबर घे. शिक्षित तरी ते गेम खेळण्यापेक्षा शिक्षित. आयुष्यात चुका केलंच नाही एवढे. ते खोड रबर खोड चुका केली. खोड जरा खोड. शार्प करतो. शार्प करायचे केस शार्प करायचे. केस शार्प एक पेन्सिल आण. उघडून तर पहा. हे बघा असे प्रकल्प मंडईनू मास्तर करायचे शाळेत असताना. वाव. आणि हे पायरे मला खूप आवडायचे. बरं पण संदीप संतोष कोण आहे ते? आहे तुमचंच आहे. मस्त एक नंबर. हे पायरी माका जाम आवडायची. मस्त करायचं तुम्ही. जबरदस्त. हुशार तुम्ही हुशार. देव बरे करो. होय 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 माहित आहे ना शिवा. जबरदस्त. आणि ही आताची पिढी बरबाद पिढी. बरबाद किती खरी मी तेव्हा. होय मग ते शेणाची घराबिरा ती करायची ती छोटी छोटी. जबरदस्त. तुमच्याकडून मी ड्रॉइंग शिकले पण. देव बरे करो. ह्या काय बघा. अरे ह्याचं आता जमिनीचे कागदपत्र. जमिनीची कागद जमीन केली अख्खी नाव सूरज करत वरती. किसान क्राफ्ट सूरज कराच्या नावावरती केली अख्खी जमीन. जबरदस्त. ही बघा ही माझी चित्रकलेत एक काळा गाजवलेल्या ट्रॉफी आहेत. अजून होत भरपूर. ते काही ठेवले नाहीत काय माहिती. जरा ठेवा. ही जुनी अशी फिल्म्स असायची. त्या कुणी विटनेस केले नाही सांगा. बघा असं असतं बघितलं असतं असे. जबरदस्त. हे माका वाटतं खायचे पिकनिकचे काय हो शाळेच्या सहलीचे. तू काय नको त्या दिवस फोटो टाकलंस तू याच्यावर. तुमका कोण सांगितलंय? आज सांगतो कोण. हा विद्या. तुम्ही कशा बघायलास? तुम्ही नाचला तर कशा? हो हो गणपती तयारी झाली. आमची गणपतीचं आमचं वर्सल आलो करतो. वर्सल म्हणजे हो कोकणात वर्षातून एकदा गणपती तुम्ही वर्सल करतास? आमच्या तिघात ना. तर उगीर उठी उठी गोपाळा. मंडईनू संध्याकाळचे वाजलेत 6:45 आणि हो थांबूचं काय नाव घेत नाही. म्हणान म्हटलं की जरा कामा करून घेऊया. पण याक सांगतोय की मॉप अशी थंडी कुडकुडाक होता. आणि 2-3 चादरी घेतल्याशिवाय झोप लागूची नाही. जबरदस्त अशी. तुमका हो सांगतोय मंडईनू की तुमचा जर अत्यावश्यकताचं जबरदस्त काम असला तरच तुम्ही बाहेर पडा. कारण अचानक खय पाणी येता. आता मी बातमी बघलंय की चिपळुणात पाणी भरला. देवगडात तर मरणाचा पाऊस पडता तळ कोकणात.
आणि त्याच्यामुळे वाईटचं सोयन रवा 2-3 दिवस खाई जाऊ नको खायचा. तर मंडळींनो वाजलेत रात्रीचे 8:30 आणि ह्यो पाऊस थांबूचो काय नाव घेत नाही. अजूनपर्यंत तर थांबूचे काय याचे निशाणे दिसत नाहीत. तर ह्यो ब्लॉग हे सेंड करतोय मंडळींनो. तुमका कसो वाटलो ह्यो ब्लॉग? जबरदस्त असो, थोडा काहीतरी निराळा म्हणजे कॉमेडी असा जबरदस्त असा जेवढा गावाला तेवढं टाकून गेलं. असेच व्हिडिओ जर तुमका हवे असतील तर कमेंट करा, आपण करत राहूया. भेटू आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सोयीन रवा, थंडीची चादरी घेऊन झोपा. देव बरे करो. जेवताना मी पण झोपतोय.